उद्या प्रोग्राम होणार आहे पद्धतशीर भाई. पूर्ण मंदिर परिसर आहे भाई. पूर्ण पालखी वगैरे पण रेडी करतात वाटतं. पूर्ण परिसर आहे. हनुमानजी समोरच आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके व्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत खार रोडच्या घंटेश्वर हनुमानजीच्या मंदिरात. आणि ह्या मंदिरामध्ये, ह्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये ज्यांची ही मनोकामना पूर्ण होते ना, तर ते येऊन इकडे घंटी लावतात. म्हणजे बेल असते ना आपली, ती घंटा ती लावतात येऊन, आणि त्यांची मनोकामना, नवस जो काय असतो तो पूर्ण करतात. तर ह्या मंदिराला मी आज व्हिजिट देणार आहे. आणि उद्या आहे हनुमान जयंती, आणि आज मी तिकडे बोलतात ना ऑन द स्पॉट चाललेलो आहोत. म्हणजे असं काही प्लॅन वगैरे काही मी केलाच नव्हता. आणि बोलतात ना की मनात मला असं वाटलं की चला जाऊया, तर मग मी इकडे आलेलो आहे. तर मग बघूया की हा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे. जर तुम्ही नवीन नवीन असेल चॅनलमध्ये, जाऊन सबस्क्राईब करा दी एके ब्लॉग्सला, आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्कीच पाठवा. आणि हा ब्लॉग बघूया किती इंटरेस्टिंग होतोय, कारण की अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे हे मंदिर हनुमानजीचं, खार रोड स्टेशन पासून. तर ह्याचं लोकेशन वगैरे पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, तर जाऊन चेक इट आउट कर. तर चला बघूया की हा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे. खार रोड स्टेशन आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट जायचं. इथून पूर्ण स्ट्रेटच रोड आहे. बघूया हा रोड जिथे संपणार आहे ना, स्ट्रेट जाऊन स्ट्रेटच जायचं आपल्याला. मी दाखवतो तुम्हाला पुढे. होर्डिंग्स लागेल, मला वाटतं तेच आहे सगळं. म्हणजे त्या मंदिराच्या इकडे जाण्यासाठीच हा रोड आहे पूर्ण. 5 मिनिटाच्या अंतरावरती रोड आहे आणि समोरूनच चालू होतो. हे बघा, समोरच आहे मंदिर. तिकडे घंटेश्वर हनुमान जयंती उत्सव मंडळ हेच आहे. बोलतात ना, देव बाप्पा सगळं करून घेतलंय. तर मला वाटलं पण नव्हतं की मी ह्या मंदिरात येईन. माझा खूप अगोदरपासून प्लॅन झालेला की मी येईल. आणि बोलतात ना की प्रॉपर उद्या हनुमान जयंती आहे आणि आज मी इकडे आलेलो आहे भाई. अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी विचारच केला नव्हता की मी येईल, पण मी आलो इकडे भाई. बेस्ट आहे, बेस्ट फिलिंग आहे भाई खरं. समोरच आहे मंदिर. क्रेझी बेस्ट फिलिंग. 1960 पासून पूर्ण परिसर आहे. हनुमानजी समोरच आहे आणि पुढे तिकडे मंदिर आहे. हे पूर्ण असं अरेंजमेंट केलं आहे उद्यासाठी. पालखी वगैरे पण रेडी करतात वाटतं. महादेव पण आहे तिकडे. पूर्ण मंदिर परिसर आहे भाई. पूर्ण उद्या प्रोग्राम होणार आहे पद्धतशीर भाई. इकडे पूर्ण प्रोग्राम होणार आहे. फिलिंग आहे भाई, बेस्ट फिलिंग वाटतं.
उद्याची अरेंजमेंट आहे भाई, उद्याची. आता आपण आतमध्ये जाऊ, आतमध्ये जाऊ. उद्याची अरेंजमेंट आहे. आता चप्पल शूज कुठे काढून पूर्ण आहे इथे. आता आतमध्ये जाऊ. हा पूर्ण इन गेट आहे भाई. उद्या पद्धतशीर गर्दी असणार आहे, पद्धतशीर. हे सगळे घंटी आहेत. हे घंटी आहेत, घंटी. राडा होणार आहे भाई, फुल क्रेझी, फुल क्रेझी. तिकडे पालखीची पूर्ण हे चालली आहे, कसं काय. आणि ते बाबा झाडू मारतात. बाबाने खूप हे केलं, कारण की मला इकडे शूट करायचं होतं, तर त्यांनी पहिला झाडू बिडू मारू घेतली, म्हणून नंतर बोले तुझा. गुड. तर मंडळी, ह्याच प्रकारे पूर्ण आपण तिकडे फिरलेलो आहेत. हनुमानजीचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. तर आता मी निघतोय माझ्या परतीच्या प्रवासाला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि ह्या लोकेशनचा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे, तर उद्या नक्की विजिट करा. हनुमानजीचं दर्शन घ्या आणि विश मागा, नवस मागा, आणि जे कंप्लीट होणार आहे ती इकडे येऊन तुम्ही घंटी नक्कीच बांधा. तर चला, भेटूया असंच नवीन व्लॉगमध्ये. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर.